हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप म्हणजे असणार. तर गाईज आता घरी जायला निघालेलो आहे. म्हणजे 7:30ची ट्रेन वाटते. तर आता आम्ही निघणार आहे इथून घरून तिकडे जायला स्टेशनवर. आत्या यावेळेला म्हणजे आत्या पण येणार आहे बरोबर. आणि आम्ही रुहीला उठवलं नाही का गाईज, ते खूप रडेल का मला पण यायचं आहे. मला पण आता त्याची एक्झाम आहे वाटते 1 मार्चपासून, म्हणून. तर बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काहीच आता फायनली वेकेशन संपलेलं आहे आणि घरी चाललं आहे का उद्या पेपर आहे माझा बायोचा. एक्झाम चालू आहे तरी माझ्या नातेवाईकांना विचार पडला असेल का कशी गेली आहे म्हणून. ह्यांना काय बोलायला येत, फक्त एन्जॉय करून घ्यायची. काय लाईफ हीच आहे का नाही का? मग काय कोणाला काय बोलाय. मी फक्त स्टेटस टाकला वेव टू सोलापूर आणि इंस्टाला स्टोरी लावली, लगेच मेसेज म्हणजे तुझे बोर्डचे पेपर चाललेत ना हे ते बघसाल. तर गाईज लिटरली लय पंचायत पडलेले असते नातेवाईकांना स्पेशल. आता चाललंय घर पे, वेकेशन संपलं गाईज. आता दादा सोडून गेला इथं स्टेशनवर. प्लॅटफॉर्मवर किती वेळ लागणार आहे आता ते पण काय माहीत नाही, म्हणून इथं वरच थांबलं होतं किती नंबरला. आता फायनली वेकेशन संपलंय, घरी चाललं. गाईज आमचा परतीचा प्रवास कधीच चालू झालाय. गाईज व्ह्यू खूप भारी आहे. आम्ही खंडाला पार झालोय आता. गाईज ब्लॉगर आवरा. इथं आता ट्रेन थांबले आणि तो बघा माकड आहे गाईज तिथं. बघ ते झाडावर पण तो बघ दिसला तो बघ. बघा गाईज इथं पण आहे माकड. ते बघा किती आहेत. हो पलाला माकड पण येत आता. जे बघा बेबी मंकी अजून पण आहेत तिकडे गाईज. ते बघा व्ह्यू तर जामच भारी आहे. फायनली मंकी बाय बाहेर आलाय. एक तो तिकडे खायसाठी बाहेर आले तो. अजून कुठे यांची टीम काय माहिती बसली झाडावरच बसली. आंब्याच्या झाडावर. हे बघा ट्रेन मधून लोक खाऊ टाकते आणि ते खाते. ते तिथं बसलेत आंबे. हे बघ भाई पोज देत खाते गाईज. आई तिकडे बघ गाईज. आता हे माकडांची नेमिंग सेरेमनी करते मी आता. यो दैरा तो डुंग्या अजून कुठे गेले? अजून तिथं ते झाडावर बसले. त्यांची नावं काय ठेवू आता? बघ खाईसाठी गाईज तो तिकडे गेला. इकडे होता कधी बसून, तिकडे गेलो नाही तो तिथंच बसून आहे. गाईज फायनली माना स्टेशनवर आलो आणि आता घरी जायला निघालो रिक्षाने. मामाने आता जाम सामान आहे. द्राक्षांचे खोपे खूप आहेत. आता फायनली घरी चाललंय. वेकेशन संपला नाही का? संपला वेकेशन आता. तर चला गाईज बाय बाय. कधीच घरी आलो होतो आणि बघा रानू बोलतच नाही गाईज, रुसले. रानू बघा गाईज आम्ही ना असं उठवलं पण नाही. झोपली होती गाईज, उठवलंच नाही. त्याच्यामुळं नाही बोलते.